नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. पण महत्वाचे घडामोडी मित्रांनो, आज तारीख आहे लक्षात ठेवा 27 ऑगस्ट. 27 ऑगस्ट आपल्या सर्वचे सर्व घटक मित्रांनो पाहायचे आहेत, जे आपल्याला उपयुक्त रोजचे 15 प्रश्न असतात मित्रांनो, जे आपल्या प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा ताकदीचा येऊ शकतो. मित्रांनो, आज तारीख आहे 27 ऑगस्ट. 27 ऑगस्टचे महत्वाचे घडामोडी आपण चालू करतो. मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न आहे मित्रांनो, पहिल्या जागतिक ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट 2024 चे भारत कोणत्या ठिकाणी आयोजन करत आहे? मित्रांनो, पाहायला गेलं तर गोव्यामध्ये तो आयोजन करत आहे. आपला भारत देश गोव्यामध्ये आयोजन करतोय, लक्षात ठेवा. बघा, एक सिंपल्स आहे. तर तारीख पाहायला गेली 20 ते 24 नोव्हेंबर दरम्यान, 20 ते 24 नोव्हेंबर दरम्यान ही समिट होणार आहे. ठीक आहे. आणि पहिली समिट आहे ही, पण भारतातली पहिली. मग इथं काय फायदा आहे? आता पाहायला गेलं नेटफ्लिक्स आहे ना, अमेझॉन प्राईम आहे, बरोबर आहे. असे अनेक प्लॅटफॉर्म आपल्या देशामध्ये मीडिया निर्माण केलेले मित्रांनो, आणि त्यासाठी आपल्या देशापर्यंत अनेक सामग्री, अनेक जगापर्यंत आपल्या ज्या काही निर्मात्यांच्या जे जागतिक स्तरावर प्रदर्शित करण्याची संधी जी आहे त्या आपल्याला भरपूर मिळाल्या आहेत मित्रांनो, नेटफ्लिक्स आणि काय अमेझॉन प्राईम सारख्या. मग या सगळ्यांनी एकत्र येऊन आणखी जागतिक लेवलला काय वाढ होते का हे पाहण्यासाठी आपण लक्षात ठेवायची गोष्ट आहे की जागतिक ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट आपण पहिल्यांदा गोव्यामध्ये घेतोय. 20 ते 24 नोव्हेंबर दरम्यान ती घेण्याची त्यांनी सुरुवात केलेली आहे मित्रांनो. खासियत लक्षात ठेवा, नेटफ्लिक्स सारखे, अमेझॉन प्राईम सारखे अनेक आपल्या देशामध्ये आहेत, बरोबर आहे की नाही. आणि आपल्या जागतिक लेवलला आपल्या ज्या काही दिग्दर्शक आहेत, जे काय आपण नवीन नवीन व्हिडिओज किंवा छोटे छोटे काही आपण म्हणतो ना फिल्म्स टाकतो, त्याचा फायदा जागतिक लेवलला होता आणि आपल्याला त्याचा खूप मोठा फायदा होतो आणि आपल्याला सुद्धा एखादा मोठा बिझनेस मिळतो मित्रांनो. ठीक आहे, चलो ठीक आहे. पुढं नेक्स्ट प्रश्न मित्रांनो. ठीक आहे. भारताने अमेरिकेकडून पाणबुड्या विरोधी युद्ध उपकरणाच्या विक्रीला हिरवा कंदील दिला आहे. खालीलच्या कोणत्या आहेत? मित्रांनो, वरील सर्व आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर नाव आहे सोनोबॉय बघा, सॉरी, तर सबरीम वॉरफेअर सोनोबायोसह, म्हणजे सगळे नाव असते मित्रांनो. ANSSQ 553G हाय अल्टिट्यूड अँटी सबरीम वॉरफेअर, ANSSQ 62F है ना, HAASW सोनोबॉय आणि ANSSQ 36 सोनोबॉयज. लक्षात ठेवा, वरील सर्व तिन्ही सुद्धा आपल्याला दिलेत. मग हे काय आहे? ऍक्च्युली पाहायला गेलं, अमेरिकेचे परराष्ट्र सचिव जे आहेत अँटोनी बिल्कन, कोण मित्रांनो? अँटोनी बिल्कन यांनी आपल्या भारत देशाच्या, लक्षात ठेवा, भारतासोबत सुमारे 52 पॉईंट म्हणजे $, लक्षात ठेवा, 52.8 दशलक्ष किमतीच्या पाणबुडी विरोधी युद्ध उपकरणांच्या करण आपल्याला दिलेलं आहे. मित्रांनो, काय आहे? पाणबुडी विरुद्ध आहे ना, पाणबुडी विरुद्ध. लक्षात ठेवा म्हणजे काय की एखाद्या आपल्या सागरामध्ये जर पाणबुडी समुद्राच्या खाली असेल, ती शोधण्यासाठी हे उपक्रम, आपल्या तिन्ही सुद्धा उपक्रम आपल्याला कोण दिले की अमेरिकेचे अँटोनी बिल्कन यांनी आपल्यासोबत व्यवहार केला आणि सांगितलं की आम्ही भारताला देऊ. तर भारताला देण्याचं कारण काय असेल? पाणबुडी विरोधी. लक्षात ठेवा, समजून घ्या. लक्षात ठेवा, पाणबुडी विरोधी म्हणजे काय? पाणबुड्या ज्या असतात ते समुद्रात असतात आणि ते शोधण्याचं काम हे सगळे 3 इक्विपमेंट करतात आणि की खूप काही त्याच्यामध्ये गोष्टीत. लक्षात ठेवा, हे संपूर्णपणे अमेरिकेने आपल्या भारताला दिल्याचं एकमेव कारण आहे की भारतासोबत त्यांना संबंध मजबूत करायचे आणि संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रात दृढ वचनबद्धता प्रकाश टाकायचा. आणि आपण का घेतलंय की आपल्याला जागतिक शांतता असावी, है ना. आपल्याला कोणाशी युद्ध नाही करायचं, पण आपल्याला जागतिक शांतता असावी यासाठी सुद्धा आपण घेतलेलं आहे. लक्षात ठेवा, हे सुद्धा आपल्याला माहित असावं. आणि मित्रांनो, त्याच्यामध्ये सांगितलं की अजून खूप काही गोष्टी त्याच्यामध्ये इनबिल्ट केल्या आहेत भारताने. आणि इंडो पॅसिफिक जे आहे, म्हणजे दक्षिण आशिया, साऊथ आशिया किंवा इंडो पॅसिफिक म्हणतो, हे एकदम शांततेत राहावं आणि कुठल्याही गोष्टीचा त्रास होऊ नये आपल्याला. आणि युद्ध न होता आपण आपण एकदम पद्धतशीर राहावं आणि सगळ्या देशांची इंडो आशिया, साऊथ आशिया पूर्णपणे आर्थिक वाढ राहण्यासाठी आपण हे उपकरण वापरण्याचं काम करतो. आणि खासियत काय याच्यावरती खासियत काय? MH-60R. लक्षात ठेवा, MH-60R हे हेलिकॉप्टर सुद्धा वापरणार आहे, जेणेकरून जे काही पाणबुडी मध्ये जे काही आपल्या कुठल्या विरोधकाचे काही पाणबुडी असतील ते परिपूर्ण आपल्याला मदत होणार आहे. हेलिकॉप्टर कोणत्या मित्रांनो? हे खासियत आहे का? MH-60R हे हेलिकॉप्टर वापरलं जाणार आहे, हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे मित्रांनो. पुढे जाऊया आपण नेक्स्ट पॉईंट मित्रांनो. ठीक आहे.
इंडो तिबेट बॉर्डर पोलीस अतिरिक्त महासंचालकपदी कोणाची निवड करण्यात आली? तर उत्तर आहे संजीव रैना यांची निवड करण्यात आली. मित्रांनो बघा, कधी पण लक्षात ठेवा, अतिरिक्त महासंचालक हा शब्द खूप इम्पॉर्टंट आहे. आणि अतिरिक्त महासंचालक हा फक्त IPS ऑफिसर्स होऊ शकतात. पण मित्रांनो जी खासियत काय संजीव रैना यांची, की हे IPS नव्हते. ऍक्च्युली 1987 पासून ते अधिकार पदावरती होते. इंडो तिबेटियन बॉर्डर होती आणि त्याच व्यक्तिमत्वाची संजीव रैना यांची IPS नसताना निवड होणारे इंडो तिबेट बॉर्डर पोलीसचे अधिकारी आहेत. मित्रांनो हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. मग इंडो तिबेट बॉर्डर काय काम करते? ऍक्च्युली इंडिया चायनाच्या प्रत्यक्ष बॉर्डरवर नियंत्रण ठेवण्याचं मित्रांनो सैन्याचं काम असतं. म्हणून त्यांना आपण ITBP सुद्धा म्हणतो, लक्षात ठेवा. आहे ना, ITBP सुद्धा म्हणतो आपण, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि मग इंडो तिबेटियनची स्थापना केव्हा झाली मित्रांनो? 1962 मध्ये झाली. कधी? 1962 मध्ये झाली, लक्षात ठेवा. आणि एकूण ते लोक 3488 किलोमीटरचा आपले जे इंडियन बॉर्डर त्याच्यावरती पूर्ण देखरेख ठेवतात मित्रांनो. आणि खासियत काय इंडियन तिबेट बॉर्डरची खासियत काय? उंच उंच ठिकाणी पोहोचतात मित्रांनो. जे आपण पोहोचू शकत नाही तेच ठिकाणी पोहोचतात. 21,000 फुटापर्यंत ते वर जाऊ गेलेले आहेत. इतक्या वरती आपल्या देशाचं काय करतात? संरक्षण करतात. आणि 1965च्या युद्धामध्ये त्यांनी खूप महत्वाचं काम केलं काश्मीरमध्ये आणि ते सगळ्यात आघाडीवर होते, लक्षात ठेवा. आणि सर्वात उंचावर पोहोचणारी पहिली ITBP इंडियन तिबेटियन बॉर्डर पोलीस हेच काम करतात, लक्षात ठेवा. हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे मित्रांनो. म्हणजे इंडियन तिबेटियन बॉर्डर पोलीसची स्थापना 1962 मध्ये झाली. 1962 मध्ये झाली. हे सुद्धा माहित असेल. टोटली 3488 किलोमीटर बॉर्डर ते पूर्णपणे आपण सांभाळतात. हे सुद्धा माहिती असणं मित्रांनो आवश्यक आहे आपल्याला. ठीक आहे, पुढे जाऊया मित्रांनो. कालचा एक प्रश्न माझ्याकडून राहिला होता मित्र. राहिला म्हणजे ऍक्च्युअली प्रॉपर बोललो होतो, पण थोडंसं चूक झाली माझ्याकडून, ती मी क्लिअर करतो आणि माफी असावी मित्रांनो. ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन मांझी आहे ना, सुभद्रा योजना जी होती ना मित्रांनो, त्यामध्ये काय पॉईंट राहिला होता की 50,000 रुपये ते 5 वर्षासाठी देणार आहेत आणि वर्षाला ते 10,000 रुपये देणार. वर्षाला किती? वर्षाला ओडिशा सरकार 10,000 रुपये देणार आहे आणि 5 वर्षासाठी मित्रांनो 50,000 रुपये देणार आहे. हे क्लिअर असावं मित्रांनो, लक्षात ठेवा. ठीक आहे, हा पॉईंट आपल्यासाठी क्लिअर. म्हणजे माहिती सगळी ओके आपली, फक्त हा 2 पॉईंट, वर्षाला 10,000 रुपये आणि 5 वर्षात ते 50,000 रुपये देणार. ठीक आहे, हे माहिती असावं. बाकी सगळा पॉईंट आपला क्लिअर आहे मित्रांनो. ठीक आहे, चल पुढचा प्रश्न मित्रांनो. ठीक आहे, 26 ऑगस्ट 2014 रोजी मदर तेरेसा यांची कितवी जयंती आहे? तर 114वी जयंती मित्रांनो. 114V म्हणजे 114वी जयंती. त्यांचा जन्म मित्रांनो 26 ऑगस्ट 2010 लक्षात ठेवा. 1910 मध्ये झाला त्यांचा जन्म. कधी? 26 ऑगस्ट 1910 मध्ये झाला. आणि 20व्या शतकातील एक आदरणीय व्यक्ती सुद्धा त्या बनल्यात मित्रांनो. ठीक आहे, आणि जन्म त्यांचा मॉसेडिनियम मध्ये झाला, लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि 1950 मध्ये त्यांनी खूप महत्वाचं काम केलं आपल्या भारत देशामध्ये, म्हणजे कलकत्तामध्ये मित्रांनो. एक मिशन स्थापन केलं त्यांनी. त्याचं नाव आहे मिशनरीज ऑफ चॅरिटरी, आहे ना, मिशनरी ऑफ चॅरिटेरी. लक्षात ठेवा, शॉर्टकट सांगतो, नीट लिहून घ्या. मिशनरीज ऑफ चॅरिटीची स्थापना केली. आणि ह्यात त्यांनी काय केलं मित्रांनो, की धार्मिक मंडळी होती एक, लक्षात ठेवा. जे गरीब लोक आहेत, गरीब मुलं आहेत, झोपडपट्टीमध्ये त्यांना शिकवायचं काम केलं. आणि मित्रांनो त्यांनी सेवा सुद्धा एका झोपडपट्टीतच केली, लक्षात ठेवा. आहे ना, एका झोपडपट्टीची सेवा सुरू केली. हे सुद्धा माहिती असणं आपल्याला. भुकेल्यांना भूक दिली, आजारांना आजारपण येऊ नये त्यांना दवा औषध केलं, आणि ज्यांना शिकण्याची आवड त्याने शिकण्याचं काम केलं मित्रांनो. आणि पूर्ण जगामध्ये म्हणजे भारत देशामध्ये 130, लक्षात ठेवा, 130 पेक्षा जास्त देशामध्ये ते काम केलेलं त्यांनी. किती? हजारो सदस्य आहेत त्यांचे, लक्षात ठेवा. आणि हजारो लोक त्यांना मदत करतात आणि आजही चालू आहे. मदर तेरेसा, बरोबर आहे. त्यांच्यात थोडंसं मी एक विशेष घेतलंय. 1962 मध्ये त्यांना पद्मश्री, 71 पोप जॉन शांतता पुरस्कार, 71 प्राइज ऑफ द गुड सॅमिरन बोस्टनचा पुरस्कार, 1971 केनेडी पुरस्कार, 72 जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय सामंजस्य पुरस्कार, 72 करुणा दत्त भारताच्या राष्ट्रपतीकडून दानशूर दूत म्हणून, 1973 टेम्पल लेटन पुरस्कार, 75 अल्बर्ट श्वेझर आंतरराष्ट्रीय पुरस्कार, 77 धर्मशास्त्रात मानद PhD कॅम्ब्रिज विद्यापीठ इंग्लंड, 1979 नोबेल शांतता पुरस्कार.
1979 नोबेल शांतता पुरस्कार, 1980 भारतरत्न पुरस्कार, 82 कॅथलिक विद्यापीठ ब्रुसेल्स बेल्जियम इथून मानद PhD, 85 प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम आणि 1966 मानद US नागरिकत्व हा सन्मान प्राप्त करणारी केवळ 4थी व्यक्ती आणि 97 मध्ये काँग्रेसचे सुवर्ण पदक त्यांना हे पुरस्कार एकूण मिळाला. लक्षात ठेवा हे सगळे पुरस्कार त्यासाठी खूप महत्वाचे मित्रांनो, आपल्याला सुद्धा माहित असणं आवश्यक आहे मित्रांनो. ओके, चला पुढे जाऊया. पुढील प्रश्न मित्रांनो की टेक्सास इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे संचालक मंडळाच्या अध्यक्षांनी कोणत्या भारतीयाची नियुक्ती केली? तर उत्तर आहे मित्रांनो अरुण अग्रवाल यांची नियुक्ती केली गेली. मित्रांनो हे नॅशनल क्रिकेट लीग म्हणजे नॅशनल क्रिकेट लीग, लक्षात ठेवा नॅशनल क्रिकेट लीग USA चे सुद्धा अध्यक्ष काही काळ होते. एक पॉइंट तुम्ही घेऊ शकता याच्याबद्दल लक्षात ठेवा. एक खूप महत्वाचा पॉइंट घेऊ शकता की नॅशनल क्रिकेट लीग USA चे ते अध्यक्ष सुद्धा काही काळ होते अरुण अग्रवाल. आता टेक्सास इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे ते संचालक म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे. पुढचा पॉइंट मित्रांनो नेक्स्ट पॉइंट आहे लडाख केंद्रशासित प्रदेशात आता सध्या किती जिल्हे आहेत? उत्तर आहे 7. पहिले 2 होते आता 5 वाढले मित्रांनो, लक्षात असू दे. कुठले 5 वाढले? झांस्कर वाढला, आता सध्या 15 ऑगस्ट सुरू झाले. द्रास वाढला, शाम वाढला, 3 झाले. ठीक आहे. नुब्रा मित्रांनो समजते का बघा, नुब्रा आणि एक आहे चांगथांग. एकूण 5 जिल्हे वाढले. लक्षात ठेवा 19 पूर्वी लडाख आणि जम्मू काश्मीर एकत्र होता मित्रांनो आणि तो वेगळा झाला आणि वेगळा झाल्यानंतर ऍक्च्युली पाहायला गेलं मूळ जर पाहिलं लडाखमध्ये लेह आणि कारगिल हे 2 जिल्हे मूळचे होते. आता वाढले किती? 5. मग झाले किती? 7 जिल्हे झाले. लक्षात ठेवा एकूण 7 जिल्हे झाले. हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे मित्रांनो. ठीक आहे, टोटल मी घेतलंय लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके. आणि जम्मू काश्मीर इलेक्शन होणार आहेत ह्याचं सुद्धा मी परिपूर्ण तुम्हाला पॉइंट सांगितलेलं आहे. ठीक आहे, पुढे नेक्स्ट प्रश्न. दुसरी भारतीय सिंगापूर मंत्रिस्तरीय गोलमेज बैठक 24 मध्ये कुठे होणार आहे? तर मी सांगेल सिंगापूरमध्ये. लक्षात ठेवा. ठीक आहे, आजच झाली 26 तारखेलाच झाली, 26 ऑगस्ट रोजी झाली. लक्षात ठेवा सिंगापूरमध्ये झाली, कालच झाली. लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि ह्याच्या अगोदर ती 2022 मध्ये ती 2022 मध्ये भारतात झाली होती आणि कालच 24 मध्ये सिंगापूरमध्ये झाली. हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे. उद्देश काय सर? आर्थिक संबंधांनी अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने त्यांनी सुरू केले. लक्षात ठेवा. आणि खासियत काय की FDI म्हणजे परकीय थेट गुंतवणुकीमध्ये FDI मध्ये ती 6वा देश आहे, म्हणजे 6वा इतकी जास्त FDI आपल्या इथे गुंतवलेले आहेत. आणि निर्मला सीतारामन है ना अर्थमंत्री आपल्या लक्षात ठेवा. दुसरं पियुष गोयल लक्षात ठेवा. आणि जयशंकर आपले परराष्ट्र मंत्री, बरोबर आहे का? आणि अश्विनी वैष्णव नीट लक्षात असू दे आपल्या. ठीक आहे, कोण? निर्मला सीतारामन, पियुष गोयल है ना, एस जयशंकर आणि कोण? अश्विनी वैष्णव. हे 4 केंद्रीय मंत्री बैठकीला उपस्थित होते आणि त्या उपस्थितीमध्ये एक महत्वाचा अजेंडा त्यांनी पास केला. तो म्हणजे काय बाबा की आपल्या इथे आर्थिक व्यवहार प्रॉपर करायचा. आणि दुसरी बैठकचा आढावा परिपूर्ण अधिक उन्नत आणि व्यापक करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. आणि पाहायला गेलं सिंगापूर भारतीय बाजारपेठेमध्ये 11.77 अब्ज 11.77 अब्ज इतके पैसे गुंतवलेले डॉलरमध्ये मित्रांनो. ठीक आहे, गुंतवलेले आहेत. ठीक आहे, आणि भारत म्हणजे पाहायला गेला तर टोटली जर पाहायला गेलं 159.94 अब्ज डॉलर इतका पैसा त्यांनी परिपूर्ण गुंतवला मित्रांनो. आणि जगात भारताचा तो सर्वात मोठा FDI गुंतवणूक 6वा देश आहे. तुम्हाला सुद्धा मी क्लिअर केलंय. ठीक आहे, चलो पुढचा प्रश्न मित्रांनो. रशियन तेलाचा सर्वात मोठा आयातदार देश म्हणून कोणत्या देशाला सध्या ओळख येते? तर भारत. ऍक्च्युली पहिला चीन होता, आता भारत देश आहे. लक्षात ठेवा भारत देश आहे हे सुद्धा माहित असणं आपल्याला आवश्यक आहे. जुलैमध्ये भारत देश नंबर 1 ला होता. ठीक आहे, आणि दररोज 2.07 बघा दशलक्ष बॅरल क्रूड ऑइल निर्यात करतं म्हणजे आयात करतं भारत. लक्षात ठेवा इतकं जबरदस्त भारताने केलेलं आहे. आणि भारत नंबर 1 ला आहे. पहिला चायना होता, आता चायना 2 नंबरला पोहोचलाय. पुढचा प्रश्न मित्रांनो. ऑनलाईन समन्स आणि वॉरंट जारी करण्याचे नियम अलीकडे अधूषित करणारे पहिले राज्य कोणते? तर उत्तर आहे मध्य प्रदेश राज्य हे पहिलं राज्य ठरलेलं आहे.
पुढचा प्रश्न मित्रांनो, अलीकडेच ग्रीन अमोनियाच्या निर्यातीसाठी भारत सरकारने पहिला करार कोणासोबत केलाय मित्रांनो? तर जपान सोबत करार केलेला आहे. जपान सोबत करार केलेला आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, युनिफाईड पेन्शन योजना लागू करणारे नुकतेच पहिले राज्य कोणते? तर महाराष्ट्र राज्य आहे ना. पैशामध्ये एक शॉर्ट्स व्हिडिओ मी घेतोय मित्रांनो, छानपैकी 3, 4, 5, 6 मिनिटाचा एक व्हिडिओ आपण सगळं देशाचा आणि राज्याचा बघूया. थोडंसं मी थांबलोय, काही पॉईंट्स छानपैकी कव्हर केले की मस्तपैकी आपण घेऊ शकतो, सगळे डिटेल पाहू शकतो आपण. ठीक आहे, महाराष्ट्र सरकार. पुढे नेक्स्ट क्वेश्चन, GRM बासमती तांदळाचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर उत्तर आहे सलमान खान यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी महिलांना 1 दिवसीय सुशुल्क मासिक पाळीची रजा देण्याची घोषणा केली आहे? तर ओडिशा सरकारने 1 दिवस, बिहार सरकार 2 दिवस आणि केरळ सरकार 3 दिवस सुट्टी देतो. आणि सध्या 1 दिवसीय रजा कोणी सुरू केली मित्रांनो? ओडिशाने. बिहार 2 दिवसात देतो आणि केरळ 3 दिवसाची देतो, हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे. आणि मित्रांनो, कालचा प्रश्न काय होता? भारताने कोणत्या देशाला भीष्म क्यूब म्हणजेच 4 फिरती रुग्णालय दिली आहेत? तर उत्तर आहे युक्रेनला दिली आहेत. कुणाला? युक्रेनला दिली आहेत. आणि लास्टचा आजचा महत्वाचा प्रश्न जो आपल्याला पाहायचा आहे की भारताचे पहिले संविधान संग्रहालय कोणत्या राज्यात स्थापित करण्यात येणार आहे? भारताचे पहिले, लक्षात ठेवायची गोष्ट आहे, भारताचे पहिले संविधान संग्रहालय कोणत्या राज्यात स्थापित करण्यात येणार आहे? हरियाणा, पंजाब, गुजरात, महाराष्ट्र. आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं याचं उत्तर काय असणार आहे. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं पॉईंट, सगळे आपण 15 प्रश्न घेतो मित्रांनो, जे आपल्याला उपयुक्त असा घटक आणि प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा आहे आणि आपण परिपूर्ण अभ्यास करणं गरजेचं सुद्धा आहे मित्रांनो. आणि प्रत्येक प्रश्नासाठी आपण ताकद लावूया, मेहनत करूया आणि सगळ्यांनी छानपैकी सगळेजण मला सपोर्ट करतात आणि खूप छान मित्रांनो, आपण खूप काही मेहनत करूया. ठीक आहे, आज आपण इथेच थांबू मित्रांनो. उद्या आपण नक्कीच याच वेळेस याच टाइमला भेटू. धन्यवाद. थँक्यू मित्रांनो.